प्रायोजक राम बंधु स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे, उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। मिसिंग लिंक विषयी सोशल मीडियावर खोटी पोस्ट करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा गर्भित इशारा। एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची विधान भवनातील शिवसेनेच्या कार्यालयात भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 5 मिनिटं चर्चा। डोंबिवलीतल्या रुग्णालयातील मारहाण प्रकरणी अखेर नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक, डॉक्टर आणि महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोलं। सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी, तर आम्ही जगायचो कसं? त्याच्यापेक्षा आम्हाला विष देऊन मारून टाका। सलग चौथ्या दिवशी वसई विरार नाला सोपाऱ्याला पाण्याचा वेढा कायम, लोकप्रतिनिधी गेले कुठे? संतप्त नागरिकांचा सवाल। खालापूरच्या चावणेतल्या HPCLच्या प्लांटमध्ये शिरलं नाल्याचं पाणी, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात सिलेंडरच्या 1200 टाक्या गेल्या वाहून। तर पिंपरीमध्ये इमारत कोसळली आणि त्यानंतर तिथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान तिथं पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आत्तापर्यंतच्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 3 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, तर काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत अशी माहिती मिळते आहे। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, हे रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? 3 जणांना वाचवल्याची माहिती समोर येते, आणखी किती जण ढिगाऱ्याखाली असू शकतात, काय तपशील आहे? विलास, खरं तर आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय, काळजाचा ठोकावणा चुकवणारी ही सगळी घटना आहे। खरं तर मागील 6 तासांपासून अथक प्रयत्न जे सुरू होते त्याला यश येताना दिसते। अगदी लष्कराची एक तुकडी थोड्या वेळापूर्वी दाखल झाली आणि जी इमारत कोसळली होती त्याच्या वरच्या भागात मोठं भगदाड पाडून काही लष्करी जवान आतमध्ये उतरले आणि जे दृश्यांमध्ये दिसतंय आतापर्यंत 3 व्यक्तींना, जे कामगार या ढिगाऱ्याखाली अडकले होते, त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय। वर डॉक्टर सुद्धा बोलवण्यात आलेले आहेत आणि त्यांचं मेडिकल चेकअप करून त्यांना पाणी आणि ऑक्सिजन वरच्या वर दिलं जातंय। दृश्यांमध्ये हे आपण बघतोय। खरं तर एकूण 17 कामगार जे आहेत त्या इमारतीच्या मलब्याखाली दबले होते आणि त्यांना काढण्यासाठी मागील 6 तासापासून NDRF, त्याचबरोबर आपत्कालीन बचाव पथक असेल किंवा अजूनही आपण बघतोय की वेगवेगळे उपकरणे घेऊन जी इमारतीच्या गजाळ्या आहेत ते तोडून त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत। आयुक्त जे आहेत महानगरपालिकेचे, त्यांनी आधीच सांगितलं होतं की हे 16ही व्यक्ती संपर्कात आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रयत्न जे सुरू होते त्याला यश येताना दिसतंय। विलास, नक्कीच, पण हा अपघात नेमका कशामुळे झाला? हा कचऱ्याचा डोंगर असा कोसळण्यामागची कारणं काय सांगितली जात आहेत? विलास, खरं तर पिंपरी चिंचवड शहराचा लाखो टन कचरा मोशी कचरा डेपोमध्ये दररोज आणून टाकला जातो आणि या कचऱ्याचा एक डोंगर तयार झाला, ज्याची उंची 60 मीटर होती आणि अनेक दशलक्ष टन कचरा जो आहे तो त्या डोंगरामध्ये होता। मागील 3 दिवसांपासून आपल्याला माहिती आहे संततधार पाऊस जो आहे, खरंय, संततधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे हा जो डोंगर आहे कचऱ्याचा तो खचला आणि तो एका इमारतीवर येऊन कोसळला। त्यामुळे या इमारतीच्या खाली 17 ते 18 जण दबल्याची माहिती समोर येते आणि आता युद्धपातळीवरती तिथं हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे। अग्निशमन दलाचे जवान तर दाखल झालेत, पण लष्कराची एक तुकडीसुद्धा या परिसरामध्ये दाखल झालेली आहे आणि शर्थीचे प्रयत्न करून या इमारतीमध्ये अडकलेल्या, इमारतीच्या खाली अडकलेल्या लोकांना रेस्क्यू केलं जात आहे। काही वेळापूर्वीची हे दृश्य आहेत बघा, की अतिशय सुखरूपरित्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं। ती व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत होती,
पण लगेचच ऑक्सिजन आणि पाणी देऊन त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. हे रेस्क्यू ऑपरेशन एक जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या जवानांच्या माध्यमातून केले जात आहेत. सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता जेव्हा या इमारतीवरती डोंगराचा कचऱ्याचा हा डोंगर येऊन कोसळलेला होता. समितीची बैठक होतीये. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्येही महत्त्वाची बैठक होते आहे. बैठकीसाठी शरद पवार उपस्थित झालेले आहेत. नारायण राणे सुद्धा उपस्थित होते असं कळतं. सीमा भागातल्या लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय नेत्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती. सीमा प्रश्नावरचे कोर्टातली लढाई आता राज्य सरकार ताकदीनं लढणार आहे, एकत्र येऊन लढणार आहे आणि त्याच दृष्टीनं ही बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री त्याचबरोबर शरद पवार आणि नारायण राणे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. सीमा प्रश्नी बैठक झाल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची विधान भवनामध्ये भेट झाली. शिवसेनेच्या कार्यालयामध्ये शिंदेंनी पवारांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 5 मिनिटं चर्चा झालेली होती आणि पवारांच्या भेटीनंतर शिंदे कॅबिनेटसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळालं. यापुढे पाहूया गावाकडच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात. रत्नागिरीतल्या खेड शहराला वर्षभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारं बोरज धरण पावसामुळे तुडुंब भरलंय, ओव्हरफ्लो झालंय. ब्रिटिश काळामध्ये दगडी बांधकामातनं उभारलेलं हे ऐतिहासिक धरण आता पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालंय. मुंबई गोवा महामार्गावरच्या रत्नागिरीमध्ये खेड तालुक्यातल्या भोसले घाटात अवघड वळणावर महामार्गाचा दरीकडचा भाग अक्षरशः खचू लागला. नव्यानं बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर मोठमोठ्या आणि खोल भेगा पडल्या. या भेगा बुंजवण्यासाठी ठेकेदाराकडनं सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी केली गेली तरी जमिनीची खचण्याची प्रक्रिया अजूनही थांबली नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस भेगा अधिकच रुंदावत आहेत आणि दरीकडचा भाग सतत खाली सरकतोय असं स्पष्ट दिसतंय. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि भीमाशंकर आहोपे परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. या स्थितीची दखल घेत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला तातडीनं मदत कार्याचेही निर्देश दिलेले आहेत. पेठमध्ये स्मशानभूमीत अडकलेल्या मनोरुग्णाची ग्रामस्थांनी सुटका केली आहे. पुरात अडकल्यामुळे जेसीबीच्या मदतीनं सुखरूप सुटका केली आहे. चाकणच्या पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम झाला. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी आता वाहनधारक करतायत. जळगावच्या पाचोऱ्यात संततधार पावसामुळे गोंडवस्ती परिसरात एक घर अचानक कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 2 मुली या ढिगाऱ्याखाली अडकल्या आणि त्यातली एक चिमुरडी सुखरूप बाहेर आली आहे. दुसरीची स्थिती चिंताजनक आहे आणि स्थानिकांच्या मदतीनं तिला बाहेर काढलं जात आहे. प्रकृती गंभीर असल्यानं पुढच्या उपचारासाठी जळगावलाही हलवलंय अशी माहिती मिळते. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलं. नागोठणीजवळ मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होतीये, कसरत करावी लागतीये. पावसाचा जोर कायम आहे तर वाहतुकीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.